सखींनो, प्राजक्ताच्या फुलांसारखीच सेम अशी साखरगाठी बनवलेली आहे। या ठिकाणी कवी मंगेश पाडगावकरांची कविता मला आठवली। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताचे फुले, भिरभिर भिरती त्या तालावर गाणे आमचे जुळे। तर आज ह्याच तालावर आपली रेसिपी जोडलेली आहे। तर सखींनो, अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी हायजिनिक आहे, छान आहे। तर त्यासाठी साहित्य आहे 1 वाटी साखर, थोडा केशर भिजू घातला आहे, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि थोडा निंबूचा रस। आणि ह्या ठिकाणी प्लेटिंग करून घेतलेली आहे। तर इडलीच्या प्लेटमध्ये, छोटं जी मिनी इडलीची प्लेट असते त्या प्लेटमध्ये आपण धागा टाकून घेतलेला आहे। आणि व्यवस्थित अशा पद्धतीने धागा टाकलेला आहे। आता साखर आपण पातेल्यामध्ये टाकून घेत आहोत। ज्या वाटीत साखर मोजली त्या वाटीने सपाट वाटी पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने साखर बुडेपर्यंत मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण ते गॅसवर ठेवूया। तर साखर विरघळायला ठेवलेली आहे आणि सारखं मात्र आपल्याला ढवळत जायचं आहे। साखर खाली लागली नाही पाहिजे, करपली नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि साखरगाठी छान होते, पेशन्स ठेवायचे। आणि तुमच्याकडे जर साखर थोडी काळपट मिळत असेल तर त्याच्यासाठी आपण काय ट्रिक वापरली आहे तर मी पुढे सांगतेच, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपली साखर वितळली, त्यात आपण निंबूचा रस थोडा घालून घेतो आहे आणि त्यानंतर आपण 1 चमचाभर दूध याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि हे सगळं आपण मिक्स करून घेतो आहे। मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये साखरेत जी काही घाण असेल किंवा मळीत काही घाण असेल तर ती वरती तरंगून येते याच्या साह्याने, आणि ते आपल्याला गाळून घ्यायचे। तुम्ही बघताय काळपट असा रंग वरती आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण ज्या साजूक तुपाच्या चाळण्या असतात गाळायच्या, त्याच्याने आपल्याला गाळायचं आहे। प्लास्टिकच्या चाळणीचा वापर करू नका। आता ह्या ठिकाणी आपलं पाक छानपैकी निथळ असा चाळून झालेला आहे। तुम्ही बघताय खाली किती निथळ काचेसारखा पाक दिसतोय। तो पुन्हा आपण आता पक्का पाक करण्यासाठी कढईत टाकून घेतोय आणि याला पुन्हा आपल्याला छानपैकी पाकाचा गोळा होईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे। पुढे आपण चेक करणारच आहोत की कशा पद्धतीने पाक आपला असला पाहिजे ते। तर आता छान उकळी येते पाकाला, ड्रॉप पडतायत खाली, परंतु अजून आपला पाक गाठी करण्यासाठी तयार नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण आता पुन्हा एकदा चेक करूया की गाठी करण्यासाठी आपला पाक रेडी आहे का। तर असे ड्रॉप पडत आहेत, तर मला वाटतं हा रेडी आहे। परंतु आपण पाण्यात एकदा चेक करूया। पाण्यात जर असे थेंब पडले, आधी टाकला होता तर ते पाण्यामध्ये पाक पसरत होता, याच्यामध्ये जसाच तसा ड्रॉप राहतोय। आता तुम्हाला याच्यामध्ये मी पाण्यात ड्रॉप टाकून साखरगाठीचा शेप करून दाखवते। हे बघा, ड्रॉप पडलेले आहेत आणि सुंदर आपला पाक रेडी आहे। तर अशा पद्धतीने पाक आपला झाला आहे। आता आपण साखरगाठी करायला घेतोय। आता याच्यामध्ये आपण जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं ते टाकून घेतोय। तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात, जास्तही केलं तरी हरकत नाही। या ठिकाणी मी पोहे खायचे 2 ते 2.5 चमचे घेतलेलं आहे आणि हे थोडं साईडला टाकायचं, म्हणजे एका साईडले आपल्याला नंतर थोडा पाक लागणार आहे। तर अशा पद्धतीने भराभर याच्यामध्ये आपण टाकत जायचं आहे आणि छान एकसंध असा आपले गाठी तयार होतात। तुम्ही बघताय पांढरी शुभ्र अशी गाठी आपली तयार होत आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस घातला आहे, म्हणून लेकरं खाण्यासाठी अगदी मजेशीर खाण्याचा आनंद लुटतात। तर ही थोडी 5 मिनटं मी गार होऊ दिली आणि आता याच्यावर आपल्याला प्राजक्ताच्या फुलांची जी दांडी असते ना, केशरी रंगाची, तर ती दांडी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी दांड्या ठेवून घेत आहे प्रत्येक याला। तर थोडा गार होऊ द्यायचं, मात्र सेट होऊ द्यायची गाठी आधी खाली, आणि मग वरती ही दांडी आपल्याला लावायची आहे। खूप सुरेख दिसते। तर अशा पद्धतीने मी साखरगाठी तयार करून घेतली। सखींनो, तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।